राज्यातल्या 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी मागच्या 15 दिवसापासून तुम्ही आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून पाहत आहात। आज अखेरचा दिवस आहे, तो म्हणजे प्रचाराचा, आणि आज प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या जाणार आहेत। लातूर जिल्ह्यातल्या पंचायत समिती गणाचे उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी थोडगा गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत। मागच्या अनेक दिवसापासून तुम्ही यांच्याच बातम्या बघत असाल, कशा पद्धतीने यांनी थोडगा गावचा विकास केलेला आहे, नेमके आत्ता कोणते मुद्दे घेऊन त्यांनी थोडगा पंचायत समिती गणातील गावातल्या मतदारापर्यंत पोहोचत आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मला सांगा, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा, नेमके कोणते मुद्दे घेऊन मतदारापर्यंत पोहोचत आहात, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? नमस्कार। थोडगा पंचायत समितीतील सर्व मतदार बंधूंना आज आवाज बहुजनाचा या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांचा नमस्कार घेऊन आम्ही कोणते मुद्दे आज घेऊन मैदानात उतरलेलो आहोत त्याचं थोडक्यात आम्ही विश्लेषण करत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या बातमीच्या माध्यमातून। आज जर तुम्ही बघितलं तर थोडगा गावामध्ये आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मोठी अतिवृष्टीची हानी झालेली होती। त्या हानीसाठी आम्ही माझे पोळ्याच्या दिवशी गाडीवर पडलो होतो आणि दोन्ही गुडघे फुटले होते। ते गुडघे फुटलेले असताना आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो, कलेक्टरला लेटर दिलं की आपल्या गावात काय काय झाले, गावाचं संरक्षणाची भिंत असेल, गावाचा नदी उपसा असेल किंवा गावाचा पुनर्वसनासाठीचा असेल प्रश्न, त्या सर्व प्रश्न घेऊन कलेक्टरला पत्र देऊन त्या पत्राचं परत कलेक्टर मॅडमनं COला पत्र दिलं आणि ते पत्र परत BDOला आलं आणि ग्रामपंचायतला येऊन कोणत्या निधीतून तुम्ही ते काम करता येईल त्याविषयी प्रत्येक डिपार्टमेंटला मागणी करून त्याचं इस्टिमेट बनवून परत सादर करा म्हणून त्याचं आता आपल्या ग्रामपंचायतला पत्र आलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही काम करून संरक्षण भिंतीचं आणि नदी उपसाचं काम या दोन्हीचे इस्टिमेट तयार झालेले आहेत। त्यासोबतच आज आपल्या थोडगा गावामध्ये बघायला गेलं तर मोठं तळं अवेलेबल आहे, सोबतच नदी लाभलेली आहे, नैसर्गिक संपत्ती म्हणता येईल आपल्याला तसं बघायला गेलं तर, पण त्या नदीचा पुरेपूर वापर झाला नाही आणि केंद्राची टीम, तमिळनाडूमधून केंद्राची टीम आली होती, मी बोलून घेतलेली, त्या टीमनं आपल्या पूर्ण नदीचा आणि तळ्याचा सर्वे करून गेलेला आणि एक पर्यटन स्थळ बनवण्याचा आपल्याकडे खूप चांगली संधी आहे। त्या संधीसाठी आपल्या इथं कोल्हापूर डॅम बनवायचा आहे। जो जुना रस्ता होता आपला थोडगावाडीचा, त्या रस्त्यावरती कोल्हापुरी डॅम बनवून नदीच्या दोन्ही बाजूनं वृक्ष लागवड करून आणि दोन्ही रस्ते करून लहान थोरांना आणि म्हाताऱ्या माणसांना संध्याकाळी बसण्याची सुविधा, जे तरुण आहेत त्यांना रनिंग ट्रॅक होईल त्याच रस्त्यावरून पळण्यासाठी, म्हणजे अशा अनेक प्रोजेक्ट्स जे आहेत। याचा कोल्हापुरी डॅमचा आम्ही ऑलरेडी प्रस्ताव दाखल केलेला आहे आमच्या ग्रामपंचायतच्याच वतीनं आणि पर्यटनचं ऑलरेडी सर्वे होऊन गेलेला आहे। अतिवृष्टीचे दोन्ही इस्टिमेट तयार झालेले आहेत। नदी उपसाचं 70 लाखाचं इस्टिमेट आहे आणि जवळपास 5 कोटीचं संरक्षण भिंतीचं इस्टिमेट होत आहे। त्यासोबत आपल्या गावात जे विकास करायचा आहे आपल्याला, आता अतिवृष्टीचं पुढचं सांगायचं गेलं तर थोडगावाडीचं तळं फुटून गेलं। त्या तळं फुटीसाठी मी स्वतः इंजिनियरला माझ्या खिशातले पैसे देऊन इस्टिमेट करून दिले। ते इस्टिमेट बनवून 96 लाखाचं इस्टिमेट बनवून सादर केलं। त्याचा पाठपुरावा आपल्या तालुक्याच्या इंजिनियर साहेबाकडून केला, डेप्टी इंजिनियर साहेबाकडून, परत त्याचं लातूरला जाऊन शेलार साहेबापाशी बसून ते फाईल आमची पुढे गेली आहे का नाही त्याचं 4-5 वेळेस मिटिंग करून त्याला पुढं पाठवलं औरंगाबादला। आता सध्या ती फाईल गेलेली आहे आणि लवकरात लवकर कशी मंजूर करता येईल यासाठी आमची धावपळ चालू आहे। थोडगा ग्रामपंचायतीचा विकास करत करत आता तुम्ही स्टेप बाय स्टेप आता पंचायत समितीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहात। पंचायत समितीतल्या या थोडगा पंचायत समिती गणातील मतदारांनी तुम्हाला कोणत्या कारणामुळे निवडून द्यावं? आज जर बघितलं थोडगा पंचायत समितीमधील 14 गावं, आम्ही 14ची 14 गावं पूर्ण फिरून आलेलो आहोत। थोडगा गाव असेल, थोडगावाडी असेल किंवा मोघा असेल, हसरणी असेल, या सर्व 14 गावामध्ये, आता प्रत्येक गावाचं नाव न घेण्यापेक्षा 14 गावामध्ये जे प्रामुख्यानं जो प्रश्न आम्हाला जाणवला तो आहे रस्त्याचा प्रश्न, नालीचा प्रश्न, पाण्याचं व्यवस्थापन आणि बऱ्याच ठिकाणचे समाज मंदिराचे सुशोभीकरण झालेलं नाही आहे। बऱ्याच ठिकाणी त्या समाज मंदिरावरती एक साऊंड सिस्टम नाही। आता आम्ही एका दिवशी मोग्याला गेलो होतो बैठक घ्यायला, तर तिथं लाईटची सुद्धा सुविधा नव्हती, आम्ही अंधारात बसून बैठक घ्यावी लागली आम्हाला। म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जर आपण आपल्या माध्यमातून केलो तर तिथल्या गावाची शोभा वाढेल। आता आम्ही गौंडवाणी म्हणून एक गाव आहे आपल्याच मतदारसंघातील, त्या गावाला जवळपास 1-1.5 किलोमीटर आम्ही पायी चालत जाऊन गावकऱ्यांची भेटी घेतल्या, एक 10-15 घरं आहेत तिथं। तर त्या गावाला आज एवढा आपला देश आपण विकसित झाला म्हणतो, पण त्या गावाला आजसुद्धा कुठलीच सडक नाही आहे किंवा कुठलेच जाण्याचा मार्ग नाही आहे। त्या गावात जर जायचं असेल, कोणाला आजारी पडलं तर त्याला कंद्यावर घेऊन यायची वेळ आहे। अशा गावाला रस्त्याची सुविधा करता येईल आपल्याला कुठल्याही निधीमधून, जिल्हा परिषद असेल,
आपल्या मंत्रालयामधून कुठल्या मुख्यमंत्री साहेबांच्या सडक योजनेमधून काही देता येते का, त्या योजनेमधून म्हणा, अशा काही योजना राबवून गावगावाचा विकास करण्यासाठी आम्ही हे मुद्दे घेऊन मैदानात उतरलेलो आहोत. रस्ते, नाल्या अशा प्रकारचे विविध प्रकारचे विकास कामाच्या माध्यमातून थोडगा गाव हे नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. महापुरुषांच्या विचाराची इथून गंगा वाहते. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांचे पुतळेसुद्धा तुम्ही उभारण्याचे संकल्प केलेले आहेत. त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं आहे? आज बघायचं गेलं तर थोडगा गावामध्ये सर्व समाज राहतात. आपल्याकडे बंजारा समाज आहे, वंजारा समाज आहे, हटकर धनगर समाज आहे, मुस्लिम बांधव आहेत, दलित बांधव आहेत. या सर्व बांधवांसाठी ज्या ज्या मंत्रालयाच्या विभागाकडून आपल्याला जे निधी आणता येईल त्यासाठी आम्ही सर्वप्रथम संजयजी शिरसाट साहेब, जे शिवसेनेचेच आमचे मंत्री आहेत कॅबिनेटमधले, त्यांची भेट घेऊन आपल्या गावासाठी अण्णाभाऊ साठे यांचं सभागृह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संसद भवन आणि अण्णाभाऊ साठे यांचं अर्धाकृती पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याची मागणी केलेली आहे. त्यासोबतच ओबीसी मंत्रालयामध्ये आम्ही लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा हे आनंदराव मुंडे यांच्या घराच्या समोर लावायचं, जेणेकरून आपल्याला आपण नदीवरून वरती जात असते वेळेस पूर्णाकृती पुतळा दिसेल आणि गावाचे सुशोभीकरण पण होईल आणि आपल्या गावची शान पण दिसेल. त्या पुढं गेलं तर आपलं अहिल्याबाई होळकर यांचा चौक आहे. थोडगावाडीला जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच अहिल्याबाई होळकर यांचा चौक आहे. त्या चौकावरती अर्धाकृती अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसवण्याचा सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि त्यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत. खूप छान संकल्पना आहेत सर. सध्या प्रचाराचे जर आपण भाग जर बघितले तर विविध माध्यमातून, सोशल मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामच्या माध्यमातून नेते मंडळीकडून एक ट्रेंड सुरू आहे. ते स्वतः त्यांचा छोटासा व्हिडिओ बनवतात आणि या जिल्हा परिषद गटातील, या पंचायत समिती गणातील आमचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून देण्याचं ते आवाहन करतात. मात्र प्रत्यक्षात जे उमेदवार आहेत, स्वप्नालीताई केंद्रेसुद्धा माझ्यासोबत आहेत आणि त्या बोलत्या आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च विद्याभूषित आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेली आहे. आणि कसा प्रतिसाद आहे, काय लोक म्हणत आहेत, नेमक्या प्रामुख्यानं काय सांगत आहेत लोक तुम्हाला, आणि तुम्ही काय कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहात? आम्ही पर्सनली लोकांना जाऊन व्हिजिट करतो आहे, त्यांना सांगतो आहे की एक आमचं स्वतःचं इंट्रोडक्शन देऊन वगैरे की. आणि आत्ताच काल एक मी व्हिडिओ पाहिला न्यूज रिपोर्टरकडून लांजीमधला, तर त्यांच्याकडून आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला थ्रू सोशल मीडिया. आणि बाकीच्या पण गावांमधून माझं मावलगाव असेल, सोरा असेल, गोंडवाडी असेल, इकडे आणखी आपले काळेगाव असतील, काळ्याची वाडी, आनंदवाडी आपण म्हणतो त्याला, थोडगावाडी, नंतर इकडे हसरणी, टेंभुर्णी, माळेगाव, या सगळ्या गावांकडून आम्ही आत्तापर्यंत पाहिले चांगला प्रतिसाद येतो लोकांचा. आणि ते म्हणजे धनुष्यबाणाला निवडून देतील अशा सगळ्यांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो बेसिकली. बरोबर, निश्चितच. सर मला सांगा, समजा तुमचा विजय झाला तर सगळ्यात मोठं पहिलं काम कोणतं असणार आहे? सर्वात मोठं काम जे मी माझ्या थोडगा पंचायत समिती गणामध्ये करणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं डिजिटल लायब्ररी, MPSC UPSC या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आज आपण पाहिलं तर थोडगा आणि थोडगाच्या जवळपासचे असे जेवढे काही खेडेपाडे आहेत त्यांना अहमदपूर, लातूर, पुणे, मुंबई जावं लागतं ते अभ्यास करण्यासाठी. एक सुशिक्षित उमेदवार मैदानात असल्यामुळं आमची पहिली संकल्पना आहे की शिक्षण आणि शिक्षणापासून मिळणारा रोजगार, आणि ते रोजगार कसा मिळतो, तर रोजगार मिळण्यासाठी तुम्हाला उपलब्ध साधन संपत्ती पाहिजे अभ्यास करण्यासाठी. तर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आम्ही डिजिटल लायब्ररी खोलून थोडगा येते किंवा अजून आपल्या मतदारसंघातील समजा अजून दुसऱ्या कोण्या गावामध्ये जर जागा आपल्याला उपलब्ध झाली तर त्या गावामध्ये अशा शिक्षणासाठी सुरुवात आपण करत आहोत. त्यासोबतच रोजगारीसाठी आता जीरामजी नावाची योजना चालू झालेली आहे सरकारची, त्या योजनेअंतर्गत महिलाच्या रोजगारावरती आम्ही भर देऊन आपल्या उमेदवार स्वतः महिला आहेत, त्यासाठी त्यांचं पूर्ण हे असणार आहे, प्रोत्साहन असणार आहे की महिलांना जेवढं जास्त बळकटीकरण देता येईल, जेवढा जास्त त्यांना रोजगार देता येईल आणि जेवढं जास्तीत जास्त त्यांना आर्थिक मदत फक्त तुम्ही पैशाची मतदारापुरती नाही आहे. आज मतदान आहे तरी एवढी आर्थिक मदत घ्या नाही आहे, तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांचा संसार कसं चालेल यासाठीची जी आर्थिक नियोजन आणि मदत आहे ती करण्याचा आम्ही संकल्प घेऊन मैदानात उतरलो आहोत. केंद्रे परिवारातील हे 4ही सदस्य तुम्ही बघू शकता. कमलाकर केंद्रे यांच्या मातोश्री आता सध्याच्या रनिंग सरपंच आहेत. आणि विशेष म्हणजे आता थोडगा ग्रामपंचायतसह त्यांनी पंचायत समिती गणातील संपूर्ण गावाचा विकास करण्याचा
संकल्प हाती घेतलेला आहे. निश्चितच येणाऱ्या 7 तारखेला मतदान प्रक्रिया होऊन 9 तारखेला निकाल लागल्यानंतर किती टक्के लोकांनी कमलाकर केंद्रे आणि त्यांच्या पत्नी स्वप्नाली केंद्रे यांना स्वीकारले हे बघायला विसरायचं नाही. खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलो तर तालुक्यातलं हे नेहमीच बहुचर्चित असणारं थोडगा गाव आहे आणि नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी निवडणूक होणार आहे ते आपण पाहणार आहोत. स्मशानभूमीच्या मुद्द्यावरूनही थोडगा गाव बऱ्याच वेळा चर्चेत आलेला आहे. स्मशानभूमीबद्दल काय आहे तुमची भूमिका? आज तसं पाहिलं तर स्मशानभूमीमध्ये बऱ्याच काही अडचणी होत्या, जेणेकरून अतिक्रमणाचा विषय होता, त्याला बाँड्री वॉलचा विषय होता किंवा त्याचा सुशोभीकरणाचा विषय होता, स्मशानभूमीसाठी जाण्याच्या रस्त्याचा विषय होता. आता सोयरेधारे जे गावातून येतात, कधी समजा मृत्यू झाला किंवा डेथ झाली तर आपण पाहुणेरावणे बोलवतो त्याच्या अंत्यविधीसाठी. पण ते अंत्यविधी घेऊन जात असते वेळेस आमच्या गावातून थोडक्यातून बाहेर पडल्यावरती स्मशानभूमीकडे जात असताना नालीचं पाणी येतं आणि त्या नालीच्या पाण्यामधून सर्वांना जावं लागतं. मी जवळपास 1.5-2 वर्ष झालं आपल्या मंत्री महोदयाकडे पत्र घेऊन स्वतः वैयक्तिक गेलो होतो की तुम्ही आमचा हा पहिला मुद्दा जो आहे, 3च मागण्या होत्या माझ्या पहिले त्या पत्रामध्ये. स्मशानभूमीकडे जाणारा जे रस्ता आहे प्रामुख्याने तो आम्हाला आमच्या गावासाठी करून द्या. पण त्या रस्त्यावरती फक्त आश्वासनं येत गेले, याद्या निघत गेल्या, निधी येत गेले दुसऱ्या ग्रामपंचायतला, पण आमच्या ग्रामपंचायतला कुठलाच निधी आला नाही. आणि त्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून परत हे काम आता मंत्री महोदयाच्या हातून होणार नाही हे मला लक्षात आलं. आणि मागच्या 4-5 महिन्यापूर्वी मी परत कलेक्टर मॅडमची भेट घेतलो आणि कलेक्टर मॅडमला परत एक पत्र दिलं की आम्हाला स्मशानभूमीसाठी जाणारा रस्ता असेल, स्मशानभूमीसाठीचा कंपाऊंड वॉल असेल आणि तिथलं सुशोभीकरण असेल, यासाठी काम करायची गरज आहे आणि तुम्ही वैयक्तिक लक्ष घालून मॅडम याच्याकडे आम्हाला निधी पुरवठा करण्यासाठी मार्गदर्शन करावं. त्यांनी लगेच पत्र काढलं CO साहेबाला की तुम्ही त्या गावचं जे काही पंचायत समिती आहेत, आपलं अहमदपूर पंचायत समितीमधून प्रस्तावाची मागणी करून घ्या आणि इथले जे आपले बांधकाम इंजिनियर आहेत, आता पळकर साहेब आणि मी स्वतः आता आपण जिथून थांबलो आहे का तिथून पायानं मापत आपल्या स्मशानभूमीपर्यंत गेलो. स्मशानभूमीची पूर्ण बाउंड्री आम्ही पायानं चालत मापली, मोजमाप केलं त्याचं टेपनं आणि त्याचं कंपाऊंड जाणारा रस्ता याचं पूर्ण मोजमाप करून कंपाऊंडचे आपण 2 भाग केलेत. एक अल्पसंख्याकांसाठीचं कंपाऊंड असणार आहे जिथे आपल्या मुस्लिम बांधवासाठी आणि आपल्या वाणी समाजासाठीचं जे स्मशानभूमी आहे त्याच्यासाठीचं कंपाऊंडचं वाल असणार आहे आणि दुसरी आहे ते आपली बौद्ध आणि आपला जो इतर मागासवर्गीय समाज आहे त्यासाठीची स्मशानभूमी आहे त्याचं कंपाऊंड असणार आहे. सोबतच आपला जो रस्ता आहे त्याचं इस्टिमेट जवळपास 50 लाखाचं इस्टिमेट झालेलं आहे. ती इस्टिमेट आपल्याला सादर करत आहोत आपण CO साहेबाकडे आपल्याच बांधकाम विभागाकडून जिल्हा परिषदच्या माध्यमातून. आणि ते झाल्यानंतर आपल्या गावाला जो विकास होईल किंवा जे स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्त्याचा जे प्रश्न आहे मूलभूत ते प्रश्न सोडवण्यात येईल. ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. मुद्दा राहिला का काय स्मशानभूमीचा मुद्दा? हां. आवाज बहुजनांचा.